ज्ञानप्रेमी, कलाप्रेमी आणि साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांना सोलापूरहून रियाज हनीफ तांबोळीचा प्रेमपूर्वक आणि आदरपूर्वक नमस्कार. सुप्रभात. ज्ञानदीप या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतोय. मंडळी, दरम्यानच्या कालावधीत आपण आनंदी पालकत्वाचा आणि आदर्श पालकत्वाचा अभ्यास करतोय. वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण, आगळ्या वेगळ्या तथा अफलातून संकल्पना जाणून घेतोय. आज अशीच एक संकल्पना मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन आलो आहे. खरं तर या संकल्पनेला सुरुवात करण्याआधी दरम्यानच्या कालावधीत ज्या चांगल्या वाईट घटना घडल्या, जे आनंददायी तथा दुःखद प्रसंग घडले, त्याबद्दल थोडं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा होते. मी पुढे जाण्याआधी सर्वप्रथम मागच्या 2-3 दिवसांमध्ये जो अत्यंत दुर्दैवी प्रकार उघडकीस आला, अत्यंत दुर्दैवी दुर्घटना तुम्हाला मला ऐकायला मिळाली, त्याबद्दल पहिल्यांदा तर मी खंत आणि हळहळ व्यक्त करतो. तुमची, माझी, आपल्या सर्वांची लाडकी भगिनी साधना धोंडीराम भोसले, जी 10वीला उत्तम, म्हणजे गुणात्मक दृष्टीनं जे उत्तम समजतात, तिथं 95% गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. जिला 12वीत सेटनेटला गुण कमी पडले म्हणून तिच्या मुख्याध्यापक वडिलांच्या मारहाणीत तिचा जीव गेला. या दुर्घटनेबद्दल मी पहिल्यांदा तर श्रद्धांजली अर्पित करतो त्या दिदीला. म्हणजे जिचं जीवन नुकतंच सुरू होऊ पाहत होतं, जिचं जीवन वेगवेगळी स्वप्न घेऊन, वेगवेगळ्या आशा घेऊन कर्तृत्वाच्या आकाशात झेपावू पाहत होतं, तिथं एका वडिलांच्या संताप अतिरेकामुळं तो जीव तिथंच गतप्राण झाला. ती कळी तिथंच खुडून गेली. या प्रक्रियेला, या प्रवृत्तीला काय म्हणतात? याला फिट ऑफ अँगर म्हणतात. म्हणजे ती घटना आपण सर्वांनी वाचली, ती बातमी आपण सर्वांनी ऐकली, तो प्रकारही आपल्या सर्वांच्या मनाला खूप लागला. इथपर्यंत संपतं का? इथपर्यंत हे सगळं थांबतं का? मुळीच नाही. कारण असा प्रकार एका ठिकाणीच घडला का? नाही. असे प्रकार अनेक ठिकाणी घडतात, फक्त घटनाक्रम वेगळा असतो. तर या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त करण्याआधी ही प्रवृत्ती कशा पद्धतीनं कमी होईल, ही वृत्ती कशा पद्धतीनं संपेल, याकडं आपण सगळे लक्ष वेधणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं. म्हणजे आता त्या दरम्यानचा जो संवाद आपल्याला ऐकायला वाचायला मिळतो, तो संवाद बघा ना. तिचे बाबा तिला म्हणतात, तुला इतके मार्क का कमी पडले, तुझ्यावर मी इतका पैसा खर्च केला, मग काय उपयोग आहे? मग त्याच मुलीनं त्या संवादाचा प्रतिउत्तरात समावेश केल्यानंतर त्यांच्या रागाचा इतका भडका ओढण्याचं काय कारण? म्हणजे जर आपण आईबाप म्हणून आपल्या मुलांच्या मार्कांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो, किंवा इतके मार्क्स न पडल्यामुळं तुला एखादं क्षेत्र किंवा एखादी बाजू मिळू शकत नाही असं म्हणतो, मग तिथं आपली मुलं जर अशाच प्रकारची वाक्य उच्चारतात, तर आपल्या भावना का भडकाव्यात? आपला संताप का अनावर व्हावा? का त्याचं रूपांतर आक्रमकतेत व्हावं? हा प्रश्न आपण सगळ्या पालकांनी स्वतःला अंतर्मुख होऊन विचारून बघण्याची नितांत गरज आहे. काय म्हणते ती मुलगी? बाबा, तुम्हाला पण तर मार्क कमीच पडले होते, तुम्ही कुठे कलेक्टर झालात, शिक्षक झालात ना? या एका तिने उच्चारलेल्या वाक्यामुळं त्यांच्या शिक्षकी पेशाला नव्हे, तर मुख्याध्यापक पदाला नव्हे, त्यांच्यातल्या अहंकाराला ठेच पोचली. आणि त्या जाग्या झालेल्या अहंकारानं त्यांच्यातला बाप विसरून त्यांच्यातला फक्त आणि फक्त मुख्याध्यापक पद जागं केलं. जे पद प्रतिष्ठेच्या दावणीला बांधलं गेलंय, त्यांनी तिची त्या जात्याच्या खुंटीनं अमानुष मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्या लेकराचा जीव गेला. बरं, त्याच्या पुढचा अजून कळस गाठणारा प्रकार म्हणजे तिचा जीव गेलाय हे कळतं कधी? दुसऱ्या दिवशी तो प्रतिष्ठित बाप शाळेत जाऊन योगा दिन साजरा करून येतो. योगा दिन साजरा करून आल्यानंतर ती मुलगी बेशुद्ध पडलेली असते, तेव्हा तिला रुग्णालयात नेलं जातं आणि उपचाराआधी कळतं की तिचा जीव तिथंच गेलाय. म्हणजे किती अमानुषपणाचा कळस गाठला गेलाय म्हणायचं आपण. खरं तर या प्रकाराबद्दल किती जरी बोललं तरी थोडं आहे, परंतु उगाच ते निषेध वगैरे असले काय सगळे फालतू शब्द वापरण्यात मला आता अर्थ नाही वाटत. असे जे दुर्दैवी दुःखद प्रसंग बघायला मिळतात, सगळ्यात जास्त आत्महत्या जर दरम्यानच्या कालावधीत आपल्याला
कोणत्या आणि कधी बघायला मिळत असतील तर एखादा निकाल लागल्यानंतर आणि त्या निकालावर त्या घरातले पालक असंतुष्ट असल्यानंतर. म्हणजे एक परीक्षा म्हणजे त्यांचं अख्खं आयुष्य आहे का? एका परीक्षेत मिळालेले काही कमी गुण म्हणजेच त्यांची प्रगती आहे का? आपण आपल्या लेकरांना खऱ्या अर्थानं ज्ञानार्थी बनवू इच्छितो की गुणार्थी बनवू इच्छितो? आपल्या मुलांचं शिक्षण हे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे की आपल्या जाताना येताना लोकांकडनं मिळणाऱ्या प्रतिष्ठेसाठी गरजेचं आहे? आपण आपल्या मुलांना शिक्षण घेताना जी फी भरतो, जो शुल्क भरतो, तो शुल्क त्यांच्यावर गुंतवणूक म्हणून भरतो का? म्हणजे स्टॉक मार्केट किंवा शेअरमध्ये जसं आपण लावतो तिथं तो निफ्टी अंक घसरतो वाढतो असं काही आपल्या डोक्यात चाललंय का? याचा खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज आहे. म्हणजे आज मी माझ्या लेकरावर 5 रुपये खर्च केला, 50 रुपये खर्च केले, 500 रुपये फी भरली, तर त्यानं मला 5,000 रुपयांची प्रतिष्ठा द्यावी, 50,000 रुपयांचं यश द्यावं आणि 5 लाख रुपयांची पदवी मिळवावी, असा काही चुकीचा कोता विचार आपल्या मनात येतोय का? याचं थोडं प्रत्येक आई बापानं अंतर्मुख होऊन विचार करावं. एका बाजूला ही दुःखद घटना तर दुसऱ्या बाजूला अशीच एक सुखद घटना आपण अनुभवली कर्नाटक राज्यातली, किंवा त्याच्या आधी अशीच घटना मध्य प्रदेशमध्ये पण मी बघितली होती, वाचली होती. ती म्हणजे 10वी परीक्षेत त्या घरातलं मूल अपयशी होतं, त्याला काही विषयात मार्क चांगले पडत नाहीत, म्हणून आता माझ्या मुलाला दररोज जाता येतं त्याचे मित्र टोमणे मारणार आहेत, त्याच्या मित्रांचे पालक त्याच्याकडनं कुत्सित नजरेनं बघणार आहेत. त्या मित्रांच्या टोमण्यांनी आणि त्या पालकांच्या कुत्सित नजरेनं माझं मूल पुरता कोमेजून जाणार आहे, माझं मूल नैराश्याच्या गर्तेत अडकणार आहे, त्याला वारंवार अवहेलनेला आणि अपमानाला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून आपण त्याची समस्या एका चुटकीसरशी दूर करूयात. या एका पालकाच्या संकल्पक विचारातनं झालेल्या एका पार्टीबद्दल पण मला तुम्हा सर्वांसमोर व्यक्त व्हायचं आहे. काय केलं त्या बापानं? एकुलतं एक मूल आहे मला माझ्या मुलाच्या या वर्षीच्या यशापेक्षा मला माझं मूल प्रत्येक क्षणी डोळ्यासमोर असणं, त्याचं आनंदी जीवन, त्याची खुशी असणं महत्वाचं आहे, हा विचार केला आणि एका रात्री त्याने एका पार्टीचं आयोजन केलं. आता पार्टी कशासाठी ठेवली गेली कुणालाच माहीत नाही, त्याच्या मित्रांना माहीत नाही, त्याच्या निमंत्रित मित्रांच्या पालकांना माहीत नाही, पण आपल्या एका मित्रानं आणि त्याच्या वडिलांना एका पार्टीचं आयोजन केलंय आणि त्यात आपण जायचं आहे, एवढंच काय ते सगळ्यांना माहीत. सगळी मंडळी नियोजित दिवशी नियोजित ठिकाणी पोहोचली पार्टीसाठी आणि तो बाप उठून उभा राहतो आणि म्हणतो, माझं मूल यावर्षी 10वीच्या परीक्षेत अपयशी झालंय, त्याला काही विषयात मार्क कमी पडलेत, पण माझं मूल पुढच्या वर्षी त्याच ताकदीनं त्या परीक्षेला सामोरं जाईल आणि यश खेचून आणेल याची मला 100% खात्री आहे. अर्थात यावर्षी त्यानं मेहनत केलीच होती, मन लावून अभ्यास केला होता, परंतु काही कारणास्तव त्याला अपयश आलं. या अपयशाचं रूपांतर तो यशात करेल याची मला आणि त्याला खात्री आहे. या खात्री असण्याची साक्ष मी तुम्हा सर्वांसोबतच्या आनंददायी पार्टीनं देतोय. अरे किती उदार अंतःकरण म्हणायचं याला, किती मोठं हृदय म्हणायचं. म्हणजे रोज ज्या अपमानाला लेकराला सामोरं जावं लागणार होतं, अवहेलनेला आणि कुचेष्टेला, हास्यात्मक प्रसंगाला सामोरं जावं लागणार होतं, त्याची समस्या या बापाच्या निस्वार्थी प्रेमानं एका क्षणात सोडवली ना, याचीच तर गरज आहे. आज एकच पॅटर्न मी तुम्हाला सांगतो, संकल्पना वगैरे या सगळ्या फालतू गोष्टी राहू दे बाजूला. मला खरं तर अनेक वेळा वाटतं मी सध्या जे पालकत्वावर बोलतोय ना, मी अत्यंत सुयोग्य विषय निवडला आहे. म्हणजे माझा हा व्हिडिओ किती जण ऐकतात, किती जणांपर्यंत पोहोचतो, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी कवडी मोल आहेत. माझ्या तोंडून तुम्ही कधी ऐकलंय का लाईक करा, शेअर करा? काही गरज नाही ना, फक्त आणि फक्त विचार तुमच्याकडे शेअर करायचे, तेवढंच माझा उद्देश आहे. गरज नाही या लाईक, कमेंट, शेअर, बीर या सगळ्या गोष्टी मार्केटिंगसाठी हे महत्त्वाचे असतात. मला फक्त आणि फक्त स्ट्रॅटजी आणि तुम्हा सर्वांची तुमचा एक हितचिंतक, शुभचिंतक मित्र म्हणून, एक जागरूक, संवेदनशील, जाणीवा आणि नेणीवा समृद्ध करण्याच्या वाटेवरचा साहित्यप्रेमी म्हणून व्यक्त व्हायचं असतं. आणि त्याच तळमळीनं, त्याच पोटतिडकीनं, त्याच आत्मीयतेनं, त्याच बंधुभाव वृत्तीनं मी तुमच्या समोर व्यक्त होत असतो. मंडळी, हॉल्ट नावाचा एक पॅटर्न आहे. सगळ्या मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन विचार केलं, आपण एखाद्या विरुद्ध चांगलं किंवा वाईट वागतो ते कशामुळं, किंवा आपल्या वागण्याचं रूपांतर रिॲक्शनमध्ये नाही रिस्पॉन्समध्ये होण्यासाठी आपण काय करू शकतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली, तिला हॉल्ट पॅटर्न म्हणतात. म्हणजे
आपण जेव्हा हर्ट होतो, आपण जेव्हा अँग्री असतो, आपण जेव्हा लोनलीनेस फील करतो आणि आपण जेव्हा टायर्ड असतो, तेव्हा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया करू नकात. म्हणजे एखाद्या वाक्यानं जेव्हा तुमचं मन दुखावलेलं असतं, जेव्हा तुम्ही हर्ट झालेले असता, तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. हॉल्ट पॅटर्न. हॉल्ट म्हणजे H फॉर हर्ट, A फॉर अँगर, L फॉर लोनलीनेस, T फॉर टायर्डनेस. हर्ट झाल्यानंतर लगेच व्यक्त होण्याची घाई करू नकात. दुसरा A अँगर, अँग्रीनेस आहे. म्हणजे मी सध्या रागात आहे. या प्रकारात काय झालं, त्या लेकराच्या एका वाक्य उच्चारणानं त्या बापाचा इगो जागा झाला, त्या बापाचा राग जागा झाला आणि त्यानं त्या लेकराला बेदम अमानुष मारहाण केली. कशामुळं? या रागाच्या अतिरेकामुळेच ना. जर त्याने काही क्षण स्वतःला आवरलं असतं, त्या लेकराची वेगळ्या पद्धतीनं समजूत घातली असती, तर हा प्रकार घडला असता का? मला अजिबात म्हणायचं नाही की हिंसा, राक्षसी वृत्तीवर हे असलं काय मला फार पुढचं बोलायचं नाही. ते पुन्हा मी नंतर काहीतरी बोलेन थोडा मोठा झाल्यावर. कारण काय, मी कायम स्वतःला बजावलं आहे, जे माझ्या जिभेला आणि प्रतिभेला शोभतं मी तेच बोलेन. तर त्याने जर त्यावेळी रागाला आवरलं असतं, तर त्या लेकराला मुकून बसायची वेळ झाली असती का? नाही ना. त्याच्यामुळं आपण रागात असताना लगेच प्रतिक्रिया द्यायची घाई करू नकात. दुसरं लोनलीनेस. L फॉर लोनलीनेस. म्हणजे जेव्हा आपण एकटेपणातनं जात असतो, एकटेपणाच्या समस्येनं पीडित असतो, तेव्हा लगेच व्यक्त होऊ नकात. आणि T फॉर टायर्डनेस. थकलोय. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात जास्त पती पत्नींमध्ये भांडणं कधी होत असतील, सगळ्यात जास्त आई वडील आणि मुलांमध्ये नातं कधी विस्कळीत होत असेल, तर जेव्हा बाप किंवा आई थकून आली आहे आणि आपलं मूल किंवा नवऱ्याच्या बाबतीत पत्नी त्याचं थकलेपण न बघता दिवसभर तिची जी घुसमट झाली, दिवसभर तिला ज्या अडचणींना सामोरं जावं लागलंय त्याचा पाडा वाचायची सुरुवात करते, तेव्हा त्या थकलेपणातनं अनेक वेळा चुकीच्या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे आपण हॉल्ट पॅटर्न, आपल्या घरात कोणताही फॉल्ट होण्याआधी लक्षात घेऊयात. हीच आज त्या दिदीला श्रद्धांजली अर्पित करताना तुम्हा सर्वांना श्रद्धेनं सांगतोय. तर अशा काही गोष्टी आहेत. आता या मुख्याध्यापकाकडनं घडलेला हा एक प्रसंग मी पुन्हा कधीतरी नंतर माझ्याच जवळच्या एका मुख्याध्यापकाच्या बाबतीत घडलेला जो प्रसंग आहे तो मी कधीतरी सांगेन. तुर्तास आपण आपल्या लेकरांची गुणपत्रिका जपण्याआधी पहिल्यांदा आपली लेकरं जपूयात. कारण अशा परीक्षा अनेक येतील. परीक्षेंना सामोरं कसं जायचं असतं, परीक्षेंमधल्या यशाचा अपयशाचा सामना कसा करायचा असतो, त्यांच्यातलं सामर्थ्य आणि सामंजस्य कसं विकसित करायचं असतं, हे जर आपण शिकवणे कामी स्वतः पालक अपयशी ठरलो तर दुसरं कशात आपण त्यांना यशस्वी करणार आहोत. मी पुन्हा एकदा या व्यक्त मनोगताच्या माध्यमातून सगळ्या आया बहिणींना आणि वडील बंधूंना विनंती करतो की बाबांनो, लेकरं जपा, नंतर गुणपत्र असे लाख येतील. धन्यवाद.